कार्यकर्ते फक्त बाहेर. जरासा कॅमेरा मागे घे ना तुझा, झूम कर ना. अरे कॅमेरा इदं विष्णुर्चक्रमे त्रेहाविदधे पदं समूढमस्य वामशुभे आसत्येन रजसा वर्तमानो निवेशयन् अमृतं मर्त्यञ्जा हिरण्येन सहितार्तेन देवो याति भुवनादि पश्यन्नो चक्षुर्देवैतं पुरस्तात् शुक्रं चरत पश्येम शरदाः शतं जीवेम शरदाः शाम शरदाः शतमदीनाः स्याम शरदाः शतं भूयश्च शरदाः शतात् दीर्घायुस्तपोखादे खानिता चस्मै चत्वाख्यानाम्यहम् अथो त्वं दीर्घायुर्भूत्वा शतवल्षा विरोहतात् श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यं विधात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं बहुप्रपौत्रलाभं दशविध लक्ष्मीप्राप्त्यर्थं शतसंवत्सरं दीर्घमायुः स्वस्ति मंत्रार्था सफला सन्धु रिद्धि सिद्धि सहित महागणपति देवता सहित राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी तुळजा भवानी देवता सहित मल्हारी माळसागांत देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. आयुष्मान भवद्रवान् भव श्रीमान् यशस्वी भव प्रज्ञावान् भव भूरिरत्नकरुणा दानैकनिष्ठो भव तेजस्वी भव शत्रुधर्मधरणे संसार रक्षो भव श्री विष्णु पद पद्म पूजनतः सर्वोपकारी भव. योपानं पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवति चन्द्रभावापां पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवति. काम्पीलप्पा श्रीशते लक्ष्मी कृष्णं निखाणामुम इखाण सर्वलोकं इखाण. प्रीतम कार्यकर्ते फक्त बाहेर. जरासा कॅमेरा मागे घे ना तुझा, झूम कर ना. अरे कॅमेरा इदं विष्णुर्चक्रमे त्रेहाविदधे पदं समूढमस्य वामशुभे आसत्येन रजसा वर्तमानो निवेशयन् अमृतं मर्त्यञ्जा हिरण्येन सहितार्तेन देवो याति भुवनादि पश्यन्नो चक्षुर्देवैतं पुरस्तात् शुक्रं चरत पश्येम शरदाः शतं जीवेम शरदाः शाम शरदाः शतमदीनाः स्याम शरदाः शतं भूयश्च शरदाः शतात् दीर्घायुस्तपोखादे खानिता चस्मै चत्वाख्यानाम्यहम् अथो त्वं दीर्घायुर्भूत्वा शतवल्षा विरोहतात्
श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यं विधाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं बहुप्रपौत्रलाभं दशविधलक्ष्मीप्राप्त्यर्थं शतसंवत्सरं दीर्घमायुः स्वस्ति मंत्रार्था सफला सन्धु रिद्धि सिद्धि सहित महागणपति देवता सहित राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी तुळजा भवानी देवता सहित मल्हारी माळसागांत देवता सुप्रसन्ना वरदा भवतु। आयुष्मान भव पुत्रवान भव श्रीमान यशस्वी भव प्रज्ञावान भव भूरि रत्नकरुणा दानैकनिष्ठो भव तेजस्वी भव शत्रुधर्मधरणे संसार रक्षो भव श्री विष्णु पद पद्म पूजनः सर्वोपकारी भव। योपानं पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवति चन्द्रभावा अपां पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवति। कां पीलप्पा श्रीशते लक्ष्मी कृष्णं निखाणामुम इखाण सर्वरूरं इखाण थोड़े कैमरे थोड़े हाथ चला पटकन बाबूला रीजनल ओनली वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। वाढदिवसाच्या निमित्तानं आपला संकल्प काय असणार? नाही, संकल्प केवळ वाढदिवसापुरता म्हणजे मर्यादित नसतो। पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली। राजकारण कधी केलं नाही, केलं तर समाजकारण ते सुद्धा समाजाच्या हिताचं। आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना सर्व धर्म समभावाची, त्याच विचाराने आजपर्यंत वाटचाल केली। जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केले नाही आणि कोणी करू नये, कारण हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येकाची, केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे। नाहीतर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, जे फक्त स्टेट्स जरी वेगळे असले म्हणजे दिसताना अखंड राष्ट्र दिसतं, पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात। तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये आणि होणार नाही याची मला खात्री आहे। त्या दृष्टिकोनातून वाटचाल माझी नेहमीच राहिली। मुख्यमंत्री आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत, आवर्जून येत आहेत, काय मोठी घोषणा करणार आहे? नाही, तर घोषणाबद्दल काय मला माहीत नाही, पण त्यांचं मोठेपण आहे, पर्सनल माझे आणि त्यांचे रिलेशन्स। तर आता जरी मुख्यमंत्री असलं तर ते ह्या अगोदर सुद्धा म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेतच।
आणि महाबळेश्वरला नाट्य परिषद आहे आणि मी त्यांना विनंती केली जर आला बरं होईल त्या अनुषंगाने ते येतात. महाराज उदयनराजेंच्या लोकसभेची मोहीम आजपासून वाढदिवसाची सुरू झाली असं म्हणायचं. मोहीम शब्द चांगला वापरला. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. मागं पण बोललो होतो आणि त्यात काय गैर काय नाही. आणि वाटतं की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं.